नमस्कार मित्रांनो, सर्वात आधी केंद्र सरकारने जे काही ऑनलाईन गेम्स जे काही बंदी कायदा आणलाय किंवा ते काय विधेयक मंजूर केलं आहे ते सध्या 1-2 दिवसांनी ते राष्ट्रपतीकडे सहीला जाऊन ते त्या कायद्यामध्ये रूपांतर होईल. तर असा कायदा केल्याबद्दल सरकारचं खूप खूप अभिनंदन. कारण अशाच प्रकारचे जर कल्याणकारी धोरणं किंवा कायदे जर त्या सरकारने तयार केलं तर त्याचं प्रत्येकाने कौतुक करणं आणि त्याला समर्थन करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही ऑनलाईन गेम्स बंदी जे काही कायदा आणलाय किंवा विधेयक आणलंय त्याच्यामुळे आता जे काय होणार आहे, जे काय आपल्या देशातील जसं की जंगली रमी, माय सर्कल 11 अशा प्रकारची, दुसरी गोष्ट पोको किंवा ड्रीम 11 अशा प्रकारचे जे काही ऑनलाईन गेम्स आहेत त्यांना आपण डायरेक्ट मनी ट्रान्सफर करतो, म्हणजे पैसे देवाणघेवाण करतो, अशा म्हणजे प्रकाराला आता सध्या चाप बसणार आहे. कारण अशा प्रकारचा कायदा सरकारने आणला आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही पाहिलं असेल की जे काही ऑनलाईन गेममुळं जसं की जंगली रमी, ड्रीम 11 अशा वेगवेगळ्या गेम्समुळं कशा प्रकारे आपला भारतीय म्हणजे तरुण कशा प्रकारे त्याच्या बळी जात आहेत आणि स्वतः सुद्धा आत्महत्या करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे जर लातूरमध्ये जर पाहायला गेलं तर एका म्हणजे व्यक्तीने जवळजवळ त्याची जी काही जमीन होती पूर्णपणे ती जमीन सुद्धा त्यानं त्या जंगली रमीमध्ये घालवली. दुसरी गोष्ट, त्याची जी काय पैसा, त्याची जी काय फ्लॅट वगैरे त्याने सगळे घालवले त्या मूर्खाने. दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे जे काही मूर्ख असतात आणि त्याने जी काय पूर्ण त्याची प्रॉपर्टी ह्या जंगली रमीच्या नादामध्ये घालवली. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने त्याचे जे काही 5 का 6 वर्षाचं त्याचं एक मूल होतं, त्याच्या मुलाला आणि त्या पत्नीला त्यानं शेतामध्ये नेऊन त्यांना तिथं त्या ठिकाणी त्यांना फाशी दिली आणि स्वतः सुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली. तर अशा प्रकारचे मूर्ख आहेत आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे कुठेतरी ह्याला एक आळा बसण्यासाठी हे म्हणजे असा कायदा करणं हे खूप म्हणजे खूप गरजेचं होतं. तर हे बघू शकता कशा प्रकारे म्हणजे एकतर म्हणजे आपला जे काय भारतीय तरुण ह्याच्या आहारी गेल्यामुळे एकतर आर्थिक नुकसान त्याचं होतंच, पण तो सध्या त्याला कुठं डिप्रेशनमध्ये जातो, एक सामाजिक त्याला म्हणजे प्रॉब्लेम्स वगैरे क्रिएट होतात. तर मित्रांनो, हे जे काय कायदा केला आहे ह्यातील मुख्य तरतुदी काय आहेत, तर हे जे काही कायदा केलाय सरकारने तर ह्याच्यातील मुख्य तरतुदी असा की जे काय ऑनलाईन गेमचे जो आयोजन करेल किंवा प्रचार करेल किंवा जे काय अशा सुविधा जो पुरवेल त्याला जवळजवळ त्याला 3 वर्षापर्यंत त्याला तुरुंगवास होऊ शकतो आणि त्याला 3 कोटी रुपयाचा त्याला दंड सुद्धा म्हणजे 1 कोटी रुपयाचा त्याला दंड सुद्धा होऊ शकतो. दुसरी तरतूद अशी की हे जे काही गेम्स असतात ऑनलाईन जसं की जंगली रमी, ते नाही का म्हणत जंगली रमी पे आओ ना महाराज, अशा प्रकारच्या. दुसरी गोष्ट, अजय देवगण हे करतात नाही जे काही ऑनलाईन गेमची जाहिरात, त्यांनी जर अशा प्रकारची जर आता जर जाहिरात केली तर त्यांना सुद्धा जवळजवळ 2 ते 3 वर्षाची त्यांना तुरुंगवास होऊ शकतो आणि त्यांना 5 लाख रुपये म्हणजे 50 लाख रुपये त्यांना दंड सुद्धा होऊ शकतो. तर अशा प्रकारचे हे जे काही कायद्यामध्ये त्यांच्या तरतुदी केल्या आहेत. अजून जर ह्या तरतुदीबद्दल सांगायचं जर झालं मित्रांनो, तर हे जे काय कायद्यामध्ये आहे, जर कोणी जर परत जर असा जर प्रकार केला किंवा जर गुन्हा केला तर त्याच्या शिक्षेमध्ये म्हणजे त्या आरोपीच्या शिक्षेमध्ये वाढ होऊ शकते. म्हणजेच की 3 ते 5 वर्षापर्यंत त्याला तुरुंगवास होऊ शकतो आणि त्याला 2 कोटी रुपये एवढा दंड सुद्धा होऊ शकतो. तर अशा प्रकारे ही जे काही कायदा आहे त्या कायद्यामधील ह्या तरतुदी आहेत. तर हे एक खूप चांगलं म्हणजे पाऊल आहे सरकारचं. तर त्याचं परत एकदा खूप खूप या सरकारचं म्हणजे अभिनंदन करतो. हो, कारण कसं आहे, मी जे चुकीचं होते त्याला मी चुकच म्हणतो आणि जे बरोबर आहे ते बरोबर होते. कारण तुम्ही बघू शकता मी वेगवेगळ्या जे काय मी व्हिडिओमध्ये आहे ज्या प्रकारे सरकारने चुकीचे जे काही कायदे केले आहेत किंवा करत आहे त्याच्या विरोधामध्ये मी आवाज उठवला आहे. आणि आता कसं अशा प्रकारचे एक म्हणजे काळाची गरज असे कायदे करण्याची, तरच कुठेतरी आपला तरुण हे कुठंतरी व्यवस्थित राहू शकेल. तर मित्रांनो, ह्या कायद्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, जो काय केंद्र सरकारने हे कायदा केला आहे ऑनलाईन बंदी जे काय कायदा आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद.